नमस्कार. भाचीच्या वादातून भीषण प्रकार, मारहाणीत तरुणाचा मृत्यू, गळा दाबून व जमिनीवर आपटल्याचा आरोप, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. शहादा तालुक्यातील कळंबू गावात घरगुती वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दीपक बोरसे या तरुणाचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भटू भगवान बोरसे यांच्या घरी त्यांची नात्यातील मुलगी वैशाली काही दिवसापासून राहत होती. दरम्यान ती कपडे खरेदीसाठी सुरत येथे गेल्याचे कुटुंबियांनी सांगितले. मात्र 24 एप्रिल रोजी सायंकाळी मनोज प्रताप पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई पाटील हे अचानक बोरसे यांच्या कळंबू येथील घरी आले. वैशाली कुठे आहे यावरून त्यांनी कुटुंबियांशी वाद घातला. वाद इतका वाढला की मनोज पाटील यांनी शिवीगाळ करत धमक्या दिल्या. याचवेळी दीपक बोरसे घरी आल्यानंतर त्याच्याशीही वाद सुरू झाला. तक्रारीनुसार मनोज पाटील यांनी दीपक यांचा गळा दाबून भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याला अंगणात ओढत नेऊन सिमेंटच्या रस्त्यावर डोक्यावर जोरजोरात आपटल्याने दीपक बोरसे गंभीर जखमी झाला. या मारहाणीत दीपक बोरसे गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडला. तात्काळ त्याला सारंगखेडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान फिर्यादीने मनोज प्रताप पाटील आणि त्यांची पत्नी रत्नाबाई पाटील यांच्या विरोधात खुनाचा आरोप करीत तक्रार दिली आहे. सारंगखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. ही नंदुरबार जिल्ह्यात घडलेली एक धक्कादायक व संतापजनक घटना असून नातेवाईकांतील वाद इतका विकोपाला गेला की एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणामध्ये मुलीचे मामा व मामी यांचा संताप अनावर झाल्याने त्या ठिकाणी त्यांनी शिवीगाळ करीत तरुणाला मारहाण केली. परंतु या मारहाणीत त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अतिशय दुःखदायक वेदनादायक बाब असून सर्व परिसर या घटनेने व्याकुळ झाला आहे. पुढील तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. KTN न्यूज नेटवर्क